आई विवाह करता पडलो प्रवाही तुळ भक्ता लागे पावत रवलाई जय देवी मनसा सर्वजनी गुरुवार ईश्वर वरदे धार बंधुनी जय देवी जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा करिता तत्परी पतीची नौका करावशी तू चक्र पाणी जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा अनंत भावे पुनिते वंदे आदरती इच्छित पूर्ण त्याचे होते जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा ऐसा वस्त्र अपार मोरे जगतवासी भवनाशा पंचायती वो वालो श्रीपद तुझा भक्ती भावा श्रीपद तुझा भक्ती भावा जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा पुराण पायीन रूप तुझे तमे बंधू सखा तमे विद्या तमेव सर्व समर्थ कैलास राणा शिवचंद्र माता मुक्ती जलाली कारुण्य सिंधू बहुदुःखहारी तुझ विण शंभो मज कोण तारी की जय जगदंब आरती द्या सगळ्यांना पर खैरवाडी सत्यनारायण आपले भक्त खैरवाडीतील खैरवाडी विकास मंडळ महिला मंडळ यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे आज ही सत्यनारायणाची पूजा निरीवरची पूजा आणि महिला मंडळाची पूजा हे या ठिकाणी दोन पूजा सालाबादप्रमाणे केलेल्या आहेत त्या मान्य करून घ्या. या पूजेमध्ये यजमानांच्या हातातून आलेल्या पैकवणींच्या हातातून ब्राह्मणाच्या हातातून जाणता कोणत्याही तऱ्हेचे चूक वाघ दोष अपराध घडलेले असतील तर महाराजा माते सर्व तऱ्हेने क्षमा करा. सर्वांना उत्तम तऱ्हेचं आयुष्य आरोग्य प्राप्त करून द्या. या वाडीतील मंडळी नोकरी धंद्यानिमित्त मुंबईला असतात तर त्यांच्या उद्योगामध्ये काही अडीअडचणी विघ्ने असतील ते सर्व दूर करा. सर्वांना उत्तम तऱ्हेचं आयुष्य आरोग्य प्राप्त करून द्या. जर कोणी परीक्षेला विद्यार्थी बसले असतील तर त्यांना परीक्षेमध्ये चांगल्या तऱ्हेचं सुयश प्राप्त करून द्या. यजमानांच्या मनामध्ये ज्या ज्या काही इच्छाकांक्षा असतील त्या पूर्ण करून यांचं यांच्या कुटुंबीय लोकांचं सर्व कुटुंबाचं सर्वांचं निरंतर कल्याण करा. सत्यनारायण जगदंब जगदंब अष्टरावायचे हो साहेब नीलवर्णीय आकाशात चमकतो शशी विश्वासरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी 50 दिवस पूर्ण होत आहेत तर आपल्या काय प्रतिक्रिया तर 2 शब्दात मांडाव्या. आपल्या मोजे खैरवाडी विकास मंडळ याला या वर्षी 50 वर्ष कंप्लीट झालेत. त्याबद्दल मी सर्व वाडीतील रहिवाशांचं हार्दिक अभिनंदन करतो. महिला मंडळाचं अभिनंदन करतो ज्यांनी हे मंडळ कार्यरत यशस्वी करण्यासाठी 50 वर्ष मेहनत घेतली. त्यामुळे आपण या स्टेजला पोचलो आहोत. वाडीचा विकास हेच एक ध्येय घेऊन ह्या मंडळाने सतत काम केले आणि ते पुढे असेच काम करत राहू ही सदिच्छा माझ्या. धन्यवाद. थँक्यू. आमच्या मंडळातील ज्येष्ठ नागरिक आणि वाडी प्रमुख श्री रत्नाजी वीर प्रत्येक कार्यात आणि कुठल्याही गोष्टीत सहभागी असणारे, त्यांच्याशिवाय असा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही अशी ही व्यक्ती. आज आपल्या खैरवाडी विकास मंडळाला 50 वर्षे पूर्ण होत असून
मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपण काय प्रतिक्रिया द्याल आणि आपलं नाव सांगावं. माझं नाव सुदीप तुकाराम जाधव, खैरवाडीचा अध्यक्ष. या निमित्ताने खैरवाडीबद्दल, आपली खैरवाडी म्हणजे एकदम सुसंस्कृत आणि सगळे व्यवस्थित आपले कामधंदा सगळं व्यवस्थित करत आहेत आणि सगळ्यांचं आपले आभार मानले पाहिजेत. हेच व्यक्तिमत्व आपल्या वाडीचे महत्त्व सांगावे. आणि पुढील आता येणाऱ्या नवीन पिढीला आपण काय संदेश द्याल. नवीन पिढीला प्रेरणादायक म्हणजे नवीन पिढीने होत करून करून आपल्या वाडीचा विकास कसा होईल ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि त्या विकासाच्या संदर्भात आपल्या वाडीचं कसं एक होईल त्या संदर्भामध्ये आणि त्याच्याबद्दल आपण हे करावं. आपल्या वाडीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खैरवाडी विकास मंडळाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद काका. आज आपल्या खैरवाडी विकास मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत असून आपण समितीचे सेक्रेटरी म्हणून आपण काय प्रतिक्रिया द्याल. खैरवाडी विकास मंडळ यावर्षी आपला 50वा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. मी लक्ष्मण रत्नावीर या समिती जे 50 सुवर्ण महोत्सवी वर्ष समिती आहे त्या समितीचा सचिव म्हणून माझी नेमणूक केली. त्याबद्दल मी वाडी मंडळाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्या जुन्या लोकांनी हे मंडळ स्थापन केलं त्यांचे देखील आभार मानतो. त्यांच्यामुळे आज आम्हाला आमच्या पिढीला हे 50वे सुवर्ण महोत्सवी साजरं करता आलं आम्हाला आणि ते चांगल्या प्रकारे साजरा करण्याचा प्रयत्न होता. परंतु काही तांत्रिक अडचणी म्हणा किंवा पावसामुळे वाऱ्यामुळे थोडासा आमचा मूड झालेला आहे. थोडंसं आम्हाला जसं पाहिजे होतं, जसं आम्ही ठरवून आलो होतो कार्यक्रम करायला त्याप्रमाणे तो कार्यक्रम झालेला नाही आहे. तरी पण ठीक आहे, आम्ही त्याच्यामध्ये पण जे कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये समाधान मानतो आणि आमच्यापर्यंत चांगला प्रयत्न करत आहोत. बरोबर. त्याचप्रमाणे आता जी ह्या एक स्मरण म्हणून आमची जे जुनी लोक आहेत आणि जाणती लोक आहेत यांनी हे मंडळ स्थापन केलं त्यांचे स्मरण किंवा येणाऱ्या पिढीला आमच्या पुढच्या पिढीला आमच्या मुलांना आमच्या नातवांना या मंडळाबद्दल किंवा वाडीबद्दल माहिती मिळाली म्हणून आम्ही एक स्मरणिका यावर्षी प्रसारित केली. कालच त्याचं प्रकाशन झालं आणि ती स्मरणिका प्रकाशन करत असताना खूप काही गोष्टी आम्हाला अनुभवत आल्या, चांगल्या वाईट म्हणा किंवा कशा प्रकारे काम केलं पाहिजे, कशा प्रकारे जुन्या माहिती मिळवता आली पाहिजे, कुठून कशी माहिती मिळवली आपण, की कुठून एखाद्या पेटीमध्ये जुन्या पेटीमध्ये एखादी चिठी होती त्यातून काहीतरी काढलं, त्यांची रजिस्टर होती त्यातून काहीतरी काढलं आणि अशा प्रकारे आम्ही एक आपला मंडळाचा एक सारांश आमच्या पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच तो आमच्या पिढीला समजेल की आमचे आजोबा कोण होते, आमचे पंजोबा कोण होते आणि यातून ते नक्कीच पुढचं जी वाटचाल आहे बरोबर सुखकरपणे आणि व्यवस्थित मंडळ पुढे चालवतील अशी मला आशा आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या मंडळाला चांगल्या प्रकारे पुढची वाटचाल घडावी अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आपल्या मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी राजाराम माईल यांनी आपली प्रतिक्रिया द्यावी. आज आपल्या मंडळाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्या निमित्ताने आपण हा उत्सव साजरा करीत आहे. मुंबईकर सर्व आलेले आहेत, ग्रामस्थ सर्व मंडळी गावचे आहेत. त्यांच्या संमताने सर्वांच्या हा उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडतो आणि पुढील कामकाजासाठी वाडीतील विकासासाठी किंवा मी पुढील कामकाजासाठी आणि भावी पिढीला मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनीही असाच पुढे वारसा चालवित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय महाराज. धन्यवाद. आपल्या मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत, तर सुभाष सुरे याने आज 2 शब्द मांडावेत. आमच्या मंडळाला आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आमच्या मंडळाची स्थापना मुंबई येथे झाली आणि जे आमच्या वाडवडिलांनी जे रोप लावलं, एवढेचे रोप लावलं त्याचे आम्ही कार्य पुढे नेण्याचे काम करत आहोत आणि आमचे मंडळ याच्यावर सर्व तत्पर आहेत काम करण्यासाठी आणि होत करून मला सर्व आता हे आमचे पुढे चांगलं काम करेल. बरोबर. आणि तुमची म्हणजे तरुणांना काय हे आहे, तरुणांकडून काय अपेक्षा आहे. आता तरुणांच्या अपेक्षा म्हणजे आता आता हे कार्य करतो ते याच्या पुढे तरुण लोकांनी आपलं पुढे न्यायचं. जे वाडवड्याने केले ते त्यांनी पुढे न्यायचं काम केलंच पाहिजे. बरोबर. मंडळ सांभाळून म्हणजे मंडळाचं काम कसे करायचे काय करायचे ते लहान मुलांना शिकून घ्यायचं. बरोबर. ते काम करायचं.
ओके ओके, धन्यवाद धन्यवाद काका. बा आज आपल्या खैरवाडी विकास मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत असून मंडळाचे सदस्य म्हणून आपण काय प्रतिक्रिया द्याल? आपले नाव सांगावे आणि बाकीची आपली प्रतिक्रिया द्या. नाव जयराम बाबाजी माईल, गाव देवडे, खैरवाडी. मंडळाचे ग्रामीण कमिटीचे सचिव आहेत. तरी मला असे अत्यंत या सुवर्ण महोत्सवी अत्यंत आज एवढं खुश आहेत, कारण 50वा वर्धापन दिनाच्या निमित्त आपण जो कार्यक्रम करतोय हा अतिशय बहुमोलाचा आहे. तरी मंडळाला इथून पूर्ण ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ ह्या सर्व 50व्या वर्धापन दिनानिमित्त मंडळास हार्दिक शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. इथेच थांबतो. धन्यवाद काका. हां. आज आपल्या खैरवाडी विकास मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत असून मंडळाचे सदस्य म्हणून आपण काय प्रतिक्रिया द्याल? नमस्कार, मी हरिचंद्र सावजी माईल, माजी अध्यक्ष. आज आपल्या मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 50 वर्षाच्या निमित्तानं आम्ही आज सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत. ज्या लोकांनी ज्या मंडळामध्ये ज्या ज्येष्ठांनी त्यांनी तनमन धनाने हे मंडळ स्थापन केलं, खरोखरच त्यांनी एकमताने, एक विचाराने, एक विचार एक मत, आणि जे 50 वर्षापूर्वी त्यांनी जे एक रोपटं लावलं, वृक्ष झालं. आणि खरोखरच आज आमच्या ह्या तरुण पिढीला, आजच्या ह्या तरुण पिढीला आज त्या 50 वर्षात लावलेल्या रोपट्याचं आज त्यांची जी फलं आज आनंदाने ती चाकत आहेत. वाडीतील सर्व ज्येष्ठ सर्व भगिनी सर्वांना, लहान थोरांना माझे 50 वर्ष सुवर्ण महोत्सवाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बस.
Thank you.